माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीश अण्णा आधी नाथाभाऊंनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे, तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊच आहे. नाही, श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीश अण्णा बोलले, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली. आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. खरं म्हणजे सतीश अण्णांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही, ज्या मी तिथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते, आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती. त्यामुळे आता फार खोलवर जात नाही, वेळ फार कमी आहे. 10 मिनिटं 5 मिनिटाची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहे. कोणी सुटाबुटातले माणसं नाही आहे, कोटातले माणसं नाही आहे. सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते, बरोबर आहे का. आज तुम्ही इकडे, मी इकडे. 35 वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी 35 वर्षापूर्वी मी आलो होतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक देश सरपंच होता, झाला होता. त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवलं. हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला. म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विसरल माझ्या पुण्यानं. आता असं वाटतं बाप, ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल. पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं दूध येतं, याला दुधाशिवाय जमतच नाही. माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलंय.